नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेत सारथी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर केंद्र सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर काय आहे, सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। तर केंद्र सरकारने ऊसाच्या एफआरपी मध्ये प्रति टन 8% म्हणजे 225 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। तर 2024 आणि 25 या साखर हंगामासाठी 10.25% उतार्याला प्रति टन 3400 रुपये दर मिळणार आहे। तर केंद्र सरकारने ऊसाच्या एफआरपी मध्ये प्रति टन 8% वाढ करण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत एफआरपी वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे। तर 10.25% उताराला प्रति टन हा 3400 रुपये दर, तर त्यापुढे प्रत्येक टक्क्याला 332 रुपये वाढीव दर देण्यात येईल। तसेच 9.30% उतारा असलेल्या ऊसाला 3151 रुपये निश्चित दर देण्यात मंजुरी देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे जर बघितलं तर महाराष्ट्रात मिळणार टनाला 2882 रुपये। तर महाराष्ट्राचा सरासरी साखर उतारा जर बघितला तर 11.25% आहे। त्याचप्रकारे केंद्र सरकारच्या निर्णयामुळे या उतारानुसार महाराष्ट्रातील ऊसाचा दर हा 3732 रुपये प्रति टन होतो। यातूनच तोडणी वाहतूक सरासरी बघितलं तर 850 रुपये वजा केल्यास 2882 रुपये एफआरपी राज्यातील ऊस उत्पादन शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे। तर जगात सर्वाधिक दर आहे। तर ऊसाच्या A2+FL या सूत्रानुसार येणाऱ्या खर्चापेक्षा 260% हा दर ज्यादा आहे। तर यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अंगणात समृद्धी येईल। तर हा दर जगात सर्वाधिक आहे। याच वेळी केंद्र सरकारने देशातील ग्राहकांना जगात सर्वात स्वस्त साखर उपलब्ध करून देत आहे, असे हा निर्णय जाहीर करण्यात सरकारने म्हटले आहे। तर त्याचप्रमाणे जर बघितलं तर साखर कारखानदार एफआरपी कशी देतात, तर दरवर्षी ऊसाची एफआरपी साधारणपणे जुलै-ऑगस्ट महिन्यात जाहीर केली जाते। मात्र यंदा ती 5 महिने आधी म्हणजेच फेब्रुवारीतच जाहीर करण्यात आलेली आहे। तर यंदा ऊसाचे क्षेत्र आणि उतारा कमी असल्याने साखर उत्पादक घटणार आहे। त्यातच इथेनॉल उत्पादनावरही केंद्र सरकारने निर्बंध आणले आहेत। तर या वाढीव एफआरपीमुळे साखरेचा उत्पादन खर्च हा 4000वर आहे। तर त्यामुळे ही एफआरपी कशी द्यायची या चिंतेने साखर उद्योजक अस्वस्थ झालेले आहेत। तर तसेच बघितलं तर कोल्हापुरात टनाला 3214 एफआरपी। तर कोल्हापूर जिल्ह्यातील साखरेचा सरासरी उतारा जर बघितला तर 12.50% आहे। तर त्यामुळे ऊसाची एफआरपी 4064 रुपये प्रति टन होती। यातूनच तोडणी वाहतूक 850 रुपये वजा केल्यास 3214 रुपये प्रति टन शेतकऱ्याला एफआरपी मिळणार आहे। तर 5 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। तर या निर्णयाचा लाभ देशभरातील 5 कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि साखर उद्योगावर अवलंबून असलेल्या इतर लाखो लोकांना होणार आहे। तर यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करण्याच्या मोदीची गॅरंटी या घोषणेच्या पूर्ततेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचे छोटंसं अपडेट नक्कीच आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।